इंग्रजी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. चला बघूया माझा नवीन वर्षातील पहिला दिवस कसा होता. तर सकाळी उठून छानपैकी अंगण वगैरे झाडून रांगोळी टाकून घेतली. हॅपी न्यू इयर लिहिलं रांगोळीमध्ये, सो दॅट सर्वांना माझ्याकडून विश केलं जाईल, म्हणजे आमचे जेवढे पण स्टुडंट्स किंवा जे पण आमच्या घरी दिवसभर विजिटर्स असतात त्यांच्यासाठी. त्यानंतर छानपैकी अंघोळ वगैरे करून मी फ्रेश होऊन गेली आणि त्याच्यानंतर घर वगैरे क्लीन करून घेतलं, देवपूजा करून घेतली आणि मला द्यायचं होतं सूर्यदेवाला अर्घ, म्हणून मी निघाले टेरेसवर. इथे येऊन एक तुपाचा दिवा लावला. मी आणि माझ्या मिस्टरांनी छानपैकी सूर्यदेवाला अर्घ दिलं आणि हे वर्ष आहे सूर्याचं, त्याच्याचमुळे सूर्यदेवाला ही प्रार्थना केली की तुमच्यासारखे तेजोमयी आमचं पण जीवन होऊ द्या आणि हे वर्ष खूप छान असं जाऊ द्या. त्यानंतर खाली येऊन मी ढोकळा बनवला. यस, मी इडली पात्रात ढोकळा लावते आणि माझा ढोकळा बनवायची जरा स्टाईल वेगळी आहे. हा इन्स्टंट ढोकळा होता, खूपच छान लागतो आणि मी त्याला अशा प्रकारचा तडका देते की तो एकदम असा टेस्टी लागतो. आणि त्याच्यानंतर लवकर उठल्यामुळे सगळी कामं वगैरे पण आटपलेली होती. त्यानंतर 11वीच्या बॅचने पण छानपैकी सेलिब्रेशन केलं न्यू इयरचं. आणि त्यानंतर इव्हिनिंगला मी ही सुंदरशी पार्टीवेअर साडी घालून झाली रेडी, बिकॉज मला जायचं होतं डिनरसाठी. ज्या ठिकाणी आम्ही ॲक्च्युली जात होतो ना पार्टीसाठी, तिथे छान लाईव्ह सिंगिंग वगैरे चालू होती, कॉन्सर्ट टाईप. तर मला तो फील घ्यायचा होता आणि त्याआधी जायचं होतं देवस्थानाला व्हिजिट द्यायला, कारण की ऑफकोर्स नवीन वर्षाची सुरुवात छानपैकी मंदिरात दर्शन घेतल्याशिवाय झाली नाही तर मग काय मजा त्या वर्षामध्ये. म्हणून मग विनिक्षाचे आराध्य आहेत महादेव, म्हणून पहिले महादेवाच्या मंदिरात गेलो, त्यानंतर गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये गेलो आणि तिथे छानपैकी दर्शन घेतलं. आरतीसुद्धा मिळाली आम्हाला, खूपच चांगला योग आला होता कालचा. आणि त्यानंतर पोहोचलो हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये आल्यावर खूप सुंदर ॲम्बियन्स इथला होता. पण खरं सांगते, एकदा तुम्ही पॅरेंट्स बनले ना की तुमच्या हिशोबाने नाही, गोष्टी सगळ्या मुलांच्या हिशोबाने चालतात. आणि तसंच झालं. आम्हाला सिंगिंग जरी एन्जॉय करायची असेल, पण तिकडे खूप जास्त आवाज होता आतमध्ये आणि विनिशा झोपली होती, त्याच्यामुळे आम्हाला बाहेरच बसावं लागलं. मंद मंद आवाज येतच होता छानपैकी. त्यानंतर ब्राउनी खायच्या वेळेला विनिशा उठून बसली होती, म्हणजे सगळा डिनर झाल्यावर, म्हणून आम्ही थोडा वेळ का होईना आतमध्ये बसून मस्त एन्जॉय केला लाईव्ह कॉन्सर्ट. खूप भारी कन्सेप्ट वाटला आपल्या मोर्शीमध्ये पहिल्यांदा आणि खूप छान आमचा हा पहिला दिवस गेला 2026चा. होप सो असंच छानपैकी हे वर्ष पण पूर्ण पार पडेल आणि तुम्हा सर्वांची साथ तर आहेच माझ्यासोबत. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. जय गजानन माऊली.